मित्रांनो, सरळ सेवा भरती अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाहिरात निघण्यास सुरुवात झालेली आहे आणि या जाहिरातीच्या माध्यमातून या ठिकाणी लेखापाल, निरीक्षक, कनिष्ठ लिपिक किंवा शिपाई अशा पद्धतीचे जे काही पद आहेत या जाहिरातीच्या माध्यमातून किंवा येत आहे आणि यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे काही बाजार समितीच्या माध्यमातून जी काही जाहिरात निघालेली आहे यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे आणि यासाठी डॉक्युमेंट्स असेल किंवा मग पात्रता असेल इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि माहिती महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा। नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल। यासाठी मित्रांनो, तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। इथे आल्यानंतर जे काही टाइम टेबल आहे पाहू शकता, कधीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, पेमेंट कधीपर्यंत करायचं आहे, तसेच जाहिरातसुद्धा इथे आहे आणि अर्ज करण्याची पद्धत, नियम, अटी यावरती जर क्लिक केलं तर इथे पाहू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या माध्यमातून अर्ज मागवण्यात येत आहे। यामध्ये लेखापालसाठी एक पद आहे, खुला प्रवर्ग, यासाठी पदवी मागितलेली आहे, MSc मागितलेली आहे, BCom आणि MCom वाल्यांना प्राधान्य असणार आहे। त्यानंतर निरीक्षक आहे एक खुला प्रवर्ग, यासाठी सुद्धा डिग्री MSc, त्यानंतर कनिष्ठ लिपिकसाठी 4 पद आहे। या कॅटेगरीनुसार इथे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी म्हणजे अनुसूचित जाती आणि एक खुला प्रवर्ग अशा पद्धतीने कॅटेगरीसुद्धा कंसामध्ये देण्यात आलेली आहे। एक शिपाईसाठी आहे। अशा पद्धतीचे ते 4 पोस्टिंगसाठी इथे फॉर्म भरण्यात येत आहे। ऑनलाईन अर्ज 19 मार्च ते तुम्हाला या ठिकाणी 2 एप्रिलपर्यंत भरता येणार आहे आणि त्यानंतर ॲडमिट कार्ड, त्यानंतर निकाल आणि प्रवेशपत्र सर्व याच्यावरती तुम्हाला वेबसाईटवरती मिळणार आहे। 750 रुपये फी आहे राखीवसाठी आणि ओपनसाठी 1000 आहे। 18 ते 43 वयोगटातील उमेदवार यासाठी फॉर्म भरू शकतात किंवा खुला प्रवर्गाला जे आहे ते 18 ते 38 वयवर्ष इथे लागणार आहे। अशा पद्धतीचे यामध्ये काही इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे। या इन्स्ट्रक्शन तुम्हाला वाचून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे काही फॉर्म आहे ते भरता येणार आहे। तर अशा पद्धतीची परीक्षा जी आहे तिथे जे काही परीक्षा शुल्क आहे ते नॉन रिफंडेबल आहे आणि जे काही याच्यामध्ये महत्त्वाच्या इथे सूचना देण्यात आलेल्या आहे, या सूचना तुम्हाला संपूर्ण वाचून घ्यायच्या आहे। यामध्ये जसं की कागदपत्र पडताळणी असेल, संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल। तर नवीन नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर इथे खाली जाहिरातसुद्धा मिळेल। खाली आल्यानंतर न्यू ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नवीन पेज ओपन होईल। यामध्ये अबाउट यू आणि कॉन्टॅक्ट डिटेल यामध्ये टाकायची आहे। अबाउट यूमध्ये माहिती टाकत असताना आधी फर्स्ट नेम, त्यानंतर फर्स्ट नेम कन्फर्म करायचा आहे, मिडल नेम टाकायचा आहे, मिडल नेम कन्फर्म करायचा आहे, लास्ट नेम टाकायचा आहे, लास्ट नेम कन्फर्म करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे ते नाव तुमचं अबाउट यूमध्ये टाकायचं आहे। त्यानंतर राईट साईडला जे आहे यामध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये इथे आधार नंबर टाकायचा आहे, आधार नंबर कन्फर्म करायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, कन्फर्म करायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला ईमेल आय डी टाकायची, ईमेल आय डी कन्फर्म करायची। त्यानंतर चेकबॉक्सवरती टिक करायचं आणि या ठिकाणी व्हेरीफाईड डिटेलवरती क्लिक करायचं। त्यानंतर सेव्हवरती क्लिक करायचं। अशा पद्धतीने तुमची जी काही डिटेल आहे तिथे व्हेरीफाय केल्यानंतर इथे माहिती दिसेल आणि माहिती दिसल्यानंतर तुम्हाला इथे अल्टरनेट नंबरसुद्धा टाकू शकता। त्यानंतर सेव्ह जर ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर हे जी काही अबाउट यू आणि कॉन्टॅक्ट डिटेलची माहिती ती सेव्ह होणार। त्यानंतर अशा पद्धतीचा मेसेज येईल, ओके करायचं आहे। अशा पद्धतीने पहिली स्टेप झाली, रजिस्ट्रेशन झालं, आपलं युजर ID आणि पासवर्ड तुम्हाला इथे दिसणार आहे। त्यानंतर आता तुम्हाला कोणत्या इथे विभागाचे नाव निवडायचे आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती, आणि त्यानंतर कोणत्या पोस्टसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा ते पोस्ट निवडायचे आहे। इत्यादी माहिती सिलेक्ट केल्यानंतर कॅटेगरी ऑटोमॅटिक येऊन जाईल। त्यानंतर फी दिसणार आहे तुम्हाला आणि डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिक येईल आणि राईट साईडला तुम्ही जी काही क्वालिफिकेशन आहे म्हणजे एंट्री क्वालिफिकेशन त्यामध्ये जसं की 10वी तुमची झालेली आहे म्हणून चेकबॉक्सवर टिक करायचं आहे। त्यानंतर ग्रॅज्युएशन झालेलं आहे, MSc आहे म्हणून तुम्हाला ती सगळ्या बॉक्सवर टिक करायचं आणि इथे सेव्हवरती क्लिक करायचं किंवा व्हेरीफाय डिटेल। त्यानंतर पुन्हा एकदा सबमिटवरती क्लिक करायचं, जी काही डिटेल आहे ती सेव्ह होऊन जाईल। त्यानंतर पुढच्या स्टेपवरती यामध्ये तुम्हाला जी काही जेंडर आहे जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मॅरिटल स्टेटस, मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड, मॅरिड असेल तर स्पाऊसचं नाव लिहावं लागेल। त्यानंतर नॅशनॅलिटीमध्ये यस करायचं आहे, इंडियन आणि महाराष्ट्र डोमेशियल आहे का यस करायचं आहे। त्यानंतर तुमच्या फादरचं आणि मदरचं नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। एवढ्या पद्धतीची जनरल डिटेल तुम्हाला इथे माहिती भरून घ्यायची आहे। त्यानंतर खाली यायचं, खाली आल्यानंतर कॅटेगरी ऑटोमॅटिक येऊन जाईल, सबकास्ट टाकून घ्यायची आहे। त्यानंतर रिलिजनमध्ये तुमचा जो काही धर्म आहे ते निवडायचा, नॉन क्रिमिनलमध्ये येता का ती माहिती तुम्हाला द्यायची आहे। आणि राईट साईडला जी काही लँग्वेज आहे मराठी, हिंदी, इंग्लिश तुम्हाला लिहिता येते, बोलता येते, वाचता येते, जेवढं माहिती असेल तेवढं तुम्हाला चेकबॉक्सवर टिक करायचं। त्यानंतर खाली जे काही युजर्स ॲड्रेस डिटेल म्हणजे तुमचा जो काही ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसची माहिती तुम्हाला द्यायची, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता तुमच्या डॉक्युमेंटवर जे काही ॲड्रेस असेल त्या ठिकाणचा तुम्ही ॲड्रेस इथे टाकू शकता। अशा पद्धतीने जे काही कॅटेगरी डिटेल, त्यानंतर लँग्वेज डिटेल आणि त्यानंतर ॲड्रेस डिटेल, जनरल डिटेल संपूर्ण माहिती इथे व्यवस्थित टाकून घ्यायची आहे। आता इथे संपूर्ण माहिती मी टाकून घेतलेली आहे। तुम्हाला सुद्धाची स्टेप बाय स्टेप माहिती टाकून घ्यायची आहे व्यवस्थित काळजीपूर्वक आणि संपूर्ण माहिती टाकलं झाल्यानंतर खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला जे काही पुन्हा एकदा व्हेरीफाय डिटेल करायचं आहे। व्हेरीफाय डिटेल केल्यानंतर तुम्हाला फॉर्मची जी काही डिटेल आहे ते सेव्ह करून घ्यायची आहे। तर इथे सर्व माहिती आता टाकणं झाल्याच्यानंतर इथे बघा अशा पद्धतीचा मेसेज येईल व्हेरीफाय केल्यानंतर आणि त्यानंतर तुम्हाला डिटेल सबमिटवरती क्लिक करायचं। सबमिट केल्यानंतर सक्सेसफुल जे जनरल सेव्ह झालेली आहे। आता आपल्याला एज्युकेशन डिटेल टाकायची। यामध्ये एज्युकेशन माहिती टाकत असताना आधी 10वीची माहिती टाकायची आहे। ॲडवरती क्लिक करायचं, SSC सिलेक्ट करून त्यानंतर कोर्स वगैरे संपूर्ण तुमचं बोर्ड वगैरे, पासिंग जे आहे ते मंथ आणि इयर
आणि रिझल्ट टाईपमध्ये पर्सेंटेज सर्व माहिती इथे सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला सेव्हवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जी आहे 10वी 12वी ग्रॅज्युएशन आणि तुमचं PG असेल तर PG आणि MSc अशा पद्धतीची सर्व माहिती तुम्हाला ॲड केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला एक एक जी आहे ती माहिती दिसणार आहे. ॲड झाल्याच्यानंतर याला डिलीट करून परत माहिती ॲड करायची असेल तर करू शकता आणि माहिती जर बरोबर असेल, सर्व ॲड झालं असेल तर सेव्हवरती क्लिक करू शकता. आता इथे MSc सुद्धा माहिती मी ॲड करणार आहे. MSc करण्यासाठी तुम्हाला ॲड माहिती कम्प्युटर सर्टिफिकेशनचं हे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि या अंतर्गत MSc किंवा CCC माहिती देऊ शकता. 10वी 12वी ग्रॅज्युएशन PG आणि MSc तुमच्या कोर्सला जी काही अनुसरून असेल ती माहिती तुम्हाला भरायची आहे. तुमचं टायपिंग झालं असेल तर टायपिंगची सुद्धा तुम्ही माहिती ती ॲड करून घ्या, जेणेकरून आपल्याला नंतर काही प्रॉब्लेम येणार नाही. ग्रॅज्युएशनची माहिती टाकत असताना युनिव्हर्सिटी वगैरे सर्व टाकायचं आहे. आता माहिती सर्व झाली, सेव्हवरती क्लिक करायचं आहे. एज्युकेशनल डिटेल्स सेव्ह सक्सेसफुल झाली, सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेपवरती आलो. तुम्हाला काही एक्सपिरियन्स वगैरे असेल तर एक्सपिरियन्स तुम्ही इथे देऊ शकता, नसेल स्किप ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर काही गुणवत्ता संदर्भात माहिती असेल तुमच्याकडे तर त्याची माहिती देऊ शकता. जसं की तुम्ही इथे ॲडवरती जर क्लिक केलं तर इथे तुम्हाला तुमचं स्पोर्ट वगैरे काही तुमचं झालं असेल तर त्याची तुम्ही इथे माहिती देऊ शकता, नसेल तर इथे स्किप करू शकता. गुणवत्ता संदर्भात माहिती. त्यानंतर इथे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. यामध्ये आधार कार्ड अपलोड करायचं आहे, फोटो आणि सिग्नेचर. कशा पद्धतीने करायचं इथे डेमो म्हणून आधार कार्ड दाखवलेलं आहे, अपलोडवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने फोटो सिग्नेचर अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे सेव्हवरती क्लिक करायचं. डॉक्युमेंट अपलोड झालेले. आता फॉर्मचा प्रिव्ह्यू दिसेल. यामध्ये संपूर्ण माहिती चेक करायची. ॲप्लिकेशन ID, आधार नंबर, नंतर विद्यार्थ्याचं नाव, कोणत्या याच्यासाठी फॉर्म भरलेला आहे, फी किती आहे, डेट ऑफ बर्थ, एज, त्यानंतर कॅटेगरी, रिलिजन, जेंडर, त्यानंतर मॅरिटल स्टेटस, फादर्स नेम, मदर्स नेम, त्यानंतर ॲड्रेस डिटेल, कम्युनिकेशन डिटेलमध्ये मोबाईल नंबर, ईमेल ID, एज्युकेशनल डिटेलमध्ये लँग्वेज डिटेलमध्ये पाहू शकता. लँग्वेज डिटेल, एज्युकेशनल डिटेलमध्ये 10वी 12वी ग्रॅज्युएशन MSc PG ची सर्व पर्सेंटेज मार्क वगैरे सर्व व्यवस्थित भरलेले आहेत का. आणि त्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स आहे म्हणजे फोटो तुमचाच आहे म्हणून त्याच्यासमोर चेकबॉक्सवर टिक करायचा कन्फर्म, आणि सिग्नेचर समोर सुद्धा टिक करायचा, आणि खालीसुद्धा जे आहे ते इथे टिक करायचं एका चेकबॉक्सवरती. आणि सर्व माहिती बरोबर असेल तर तुम्हाला जे काही फॉर्म आहे तो फायनल सबमिट करायचा आहे. म्हणजे सबमिटचा ऑप्शन दिसेल यावरती लाल रंगाच्या किंवा ऑरेंज कलरच्या, यावरती सबमिट करायचा, ओके करायचं आहे. आता आपला फॉर्म सबमिट झाला. आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. पेमेंट करण्यासाठी चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे. तुमच्यासमोर पेमेंट दिसेल आणि त्यावरती ₹10 चार्ज लागणार आहे, आणि पेमेंट गेटवेच्या माध्यमातून पेमेंट सक्सेसफुल करून घ्यायचं आहे. त्यानंतर पेमेंट केल्यानंतर तुमचं जे आहे ते इथे प्रिंटसुद्धा तुम्ही काढू शकता. त्यानंतर आणखीन पोस्टसाठी फॉर्म भरायचा असेल तर होमपेजवरती येऊन तुम्ही आणखीन इथे जे आहे ते विभाग निवडून पोस्ट सिलेक्ट करून पुन्हा एकदा नवीन पेमेंट करून आणि नवीन जे आहे ते पदासाठी फॉर्म भरू शकता. त्यानंतर काही दिवसांनी ॲडमिट कार्ड येतील आणि त्यानंतर तुम्हाला एक्झाम द्यावी लागेल. अशा पद्धतीने मित्रांनो हा फॉर्म भरायचा काही अडचणी असतील तर कमेंट करून अवश्य विचारा. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.